प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या या सरंजामी महाराष्ट्रामध्ये, जातीवादी महाराष्ट्रामध्ये संविधानवादी सोमनाथ सूर्यवंशी या लेकराला न्याय मिळेल का, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधानवादी जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. आणि आजच्या दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मागणी लावून धरली. त्याच्यामध्ये कुठंही सोमनाथ सूर्यवंशीच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्याच्या मारेकऱ्यांना, त्याच्या हत्यारांना अटक व्हावी याबद्दल कुठेही कोणत्याही प्रकारचं भाष्य नव्हतं. त्यामुळे हा प्रश्न आणखीन एकदा ऐरणीवर आलेला आहे की खरोखर या महाराष्ट्रामध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना अटक होईल का, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल का. मित्रांनो, बीड आणि परभणी हे दोन्ही एकमेकांना लागून असणारे जिल्हे, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही जिल्हे दोन खुनांनी, दोन हत्यांनी कुख्यात झालेत. परभणीमधली हत्या ही संविधानासाठी होती. कोणतरी एक नीच विचारसरणीचा जातीवादी धर्मांध अतिरेकी देशद्रोही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची विटंबना करतो, संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करतो आणि त्या विरोधात जन आक्रोश निर्माण झाल्याच्या नंतर एक मोठं आंदोलन उभं राहतं संवैधानिक मार्गानं. आणि त्याच्यामध्ये कायद्याचा अभ्यासक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीसह अनेक तरुणांना, आंदोलकांना अटक होते. आणि तुरुंगात असताना सोमनाथ सूर्यवंशी याचे निधन होते. महाराष्ट्रामध्ये ही हत्या आहे अशी प्रचंड चर्चा असताना देखील त्याबद्दल दुर्दैवानं कोणीही काही बोलताना दिसत नाही. तर दुसरीकडं बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांची सुद्धा अतिशय निर्घृणपणे हत्या होते. मित्रांनो, सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख हे दोघंही सर्वप्रथम माणूस आहे, जीव आहे. त्यांची निर्गुणपणे हत्या होते, या दोघांचीही निर्गुणपणे हत्या होते. त्यावेळेला त्या हत्येचा निषेध करण्यासाठी सर्वात प्रथम आंबेडकरी विचारधारेचे लोक मैदानामध्ये येतात. संविधानवादी जनता मैदानामध्ये येते आणि या दोन्ही घटनांचा निषेध करते. परंतु विधिमंडळात मात्र याच्या उलट आम्हाला दिसून आलं. विधिमंडळात संतोष देशमुखच्या हत्यारांना कडक शिक्षा व्हावी म्हणून आमदार सगळे म्हणजे एकसाथ एकवटतात, आवाज उठतो, पोलिस कामाला लागतात. वाल्मिक कराडसारख्या गुंडांना अटक होते. आणखीन काही गुंड त्याच्यामध्ये पकडल्या जातात हत्येच्या आरोपावरून. CID SIT इन्क्वायरी लागते.
परंतु परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीबद्दल मात्र कोणीही बोलताना दिसत नाही. एका आमदाराच्याही तोंडातून तो शब्द निघत नाही. का? संतोष देशमुखची हत्या ही होणं ही अतिशय निषेधार्ह गोष्ट होती. आम्ही त्याचा निषेधच केला. पण मग सोमनाथ सूर्यवंशीला जीव नव्हता का? त्याला जगण्याचा अधिकार नव्हता का? इथल्या व्यवस्थेनं त्याच्या जगण्याचे अधिकार नाकारले होते का? मग त्याच्याबद्दल विधिमंडळात मात्र कोणी काही बोलताना दिसत नाही. मीडियाकडून आम्हाला अपेक्षा नाही आहे. मीडिया कोणत्या दर्जाची राहिली हे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे, संपूर्ण भारताला माहीत आहे. आणि संपूर्ण जगात आमच्या भारताच्या या मीडियाची छी छी थू थू होताना दिसते. एका जातीवादी, एका विशिष्ट मानसिकतेतून काही अपवाद आहेत, नाही असं नाही, परंतु मीडियामध्ये 90% ही म्हणजे एका विशिष्ट वर्गाची तळी उचलून धरणारी मंडळी असल्यामुळं त्या मीडियाकडून आम्हाला अपेक्षा नाही. परंतु हा स्वतःला पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्र हा सरंजामी आहे का? त्याचे दाखले त्या विधिमंडळातल्याच काही आमदारांनी दिले. संतोष देशमुखबद्दल बेबीच्या देठापासून बोंबलणारे आमच्या सोमनाथ सूर्यवंशीबद्दल मात्र एक शब्द बोलायला तयार नाही. शरद पवारांनी सुद्धा जे पत्र लिहिलं त्या पत्रात सुद्धा एका शब्दानं सुद्धा त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीबद्दल उल्लेख केलेला नाही. का? हा महाराष्ट्र आमचा नाही. या महाराष्ट्रात जगण्याचा आम्हाला अधिकार नाही. आम्ही फक्त तुम्हाला मतदान करण्यापुरतेच जन्माला आलेलं सांगतोय का? की मरण्यासाठीच आम्ही जन्माला येतोय अशी तुमची धारणा झालेली आहे का? आणि म्हणून महाराष्ट्रातल्या पुरोगामित्वाला बट्टा लावणाऱ्या या सरंजामी वृत्तीला, जातीवादी वृत्तीला आम्ही हजारदा निषेध करतो. 2 तरुण जीवानिशी गेलेत. संतोष देशमुख एक उमदा तरुण होता, सरपंच होता. अख्खं आयुष्य त्याच्या समोर ठेवलेलं होतं. दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी कायद्याचा अभ्यासक, होतकरू तरुण, उद्याचा कायदेतज्ञ, उद्याचा वकील इथल्या व्यवस्थेमध्ये मारला गेला. किती सोमनाथ तुम्हाला पाहिजे? महाराष्ट्राला सवाल आहे, किती सोमनाथ पाहिजे? आमच्या बळींनी तुमची तहान भागत नाही काय? किती बळी द्यायचे आम्ही? या देशाचे मूलनिवासी आम्ही, परंतु या देशात आम्हाला जगण्याचा अधिकार नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान दर्जा दिला, समान संधी दिली, जगण्याची संधी दिली. ती जगण्याची संधी तुम्ही आमच्यापासून हिरावून घेताय. आमच्या लेकराची हत्या झाली, आमच्या लेकराला मारून टाकण्यात आलं, त्याबद्दल कोणी एक शब्द बोलत नाही. परंतु एका विशिष्ट मानसिकतेतून मात्र मेणबत्ती मोर्चा काढणारे सुद्धा आता कोणत्या बिळात लपलेत माहीत नाही. एका विशिष्ट वर्गावरती अन्याय झाला असं त्यांना वाटलं तर ते मेणबत्ती मोर्चा काढतात. परंतु या ठिकाणी असे कितीतरी सोमनाथ सूर्यवंशी मारले गेले तरी इथल्या व्यवस्थेला निर्ढावलेल्या माणूस घाण्या व्यवस्थेला काही फरक पडत नाही. हे इथलं वास्तव आहे आणि ते आपल्याला नाकारून चालणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये
पुरोगामी महाराष्ट्राचा मुडदा पडलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्र कुठेही आम्हाला दिसत नाही. पुरोगामी महाराष्ट्राची हत्या झालेली आहे. पुरोगामी महाराष्ट्र कधीच मारून टाकलाय. फक्त आणि फक्त आज जो कोणता महाराष्ट्र आम्हाला जिवंत दिसतोय तो फक्त आणि फक्त सरंजामी वृत्तीचा महाराष्ट्र दिसतोय आम्हाला. जातीयवादी विचारसरणीने बरबटलेला महाराष्ट्र आम्हाला दिसतोय. हा महाराष्ट्र पुन्हा एकदा आपल्याला या सरंजामदारांच्या जातीवाद्यांच्या तावडीतून मुक्त करायचं आहे आणि ते महाराष्ट्राला जातीमुक्त नफरतमुक्त करण्याचे काम केवळ आणि केवळ महाराष्ट्रातली आंबेडकरी जनताच करू शकते. इतरांमध्ये ती धमक नाही, एवढं मात्र नक्की. आणि म्हणून आम्हाला किती कुर्बान्या द्याव्या लागल्या तरी चालेल, परंतु हा महाराष्ट्र आम्हाला जिवंत ठेवायचा आहे. महाराष्ट्रामधलं सामाजिक ऐक्य आम्हाला टिकून ठेवायचं आहे. त्यासाठी आम्हाला हव्या त्या कुर्बान्या द्याव्या लागल्या तरी बेहत्तर, परंतु महाराष्ट्राला आम्ही धर्मांधांच्या तावडीमध्ये जाऊ देणार नाही, जातीवाद्यांच्या मगर मिठीत आम्ही जाऊ देणार नाही, एवढं मात्र निश्चित. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन ताज्या घडामोडींसह भेटू. तोपर्यंत नमो बुद्धाय. क्रांतिमित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.